काय मग कशी वाटली ही जागा? सुंदर आहे ना? सगळं सांगतो, लोकेशनबद्दल सगळे डिटेल्स या व्लॉगमध्ये नक्की सांगणार. पण त्याआधी ही जागा पाहून घ्या. जे लोकेशन आहे अप्रतिम आहे. विलक्षण असं सह्याद्रीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच तुम्ही त्यामुळे सह्याद्रीच्या प्रेमात पडाल. तर मग ठरलेलं असं मित्रांसोबत जायचं होतं. जिथे जायचं होतं तिथे जायचा प्लॅन कॅन्सल झाला. सो गाडी वळवली ह्या ठिकाणाकडे. जे माझ्याबरोबर आलेले ते खूप खुश झाले ही जागा पाहून. इतकी अप्रतिम जागा आहे आणि अप्रतिम वेळ घालवला आहे. खूप मजा मस्ती केलेली आहे. आणि जेव्हा मित्रांसोबत तुम्ही सह्याद्रीमध्ये फिरता आणि पावसाळ्याचं वातावरण असेल आणि जर का असं पाणी तुम्हाला साठलेलं मिळालं ना तर एक जन्नतच असते. तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला ह्या छोट्याशा गावात यावं लागतं, मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर. पण त्याआधी मी रिक्वेस्ट करीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचसे नवीन कॉन्टेंट तुम्हाला हिंदी आणि मराठीमध्ये पाहायला मिळतील. हे सगळे माझे अनुभव असतात. प्लॅन तर नव्हता हा रूट दाखवायचा या व्लॉगमध्ये. इथून केलेला मी प्रवास माझ्या लक्षात मला ठेवायचा होता. अजिबात माझी इच्छा झाली नाही हे व्हिडिओज इथून स्किप करावेत म्हणून. सो टाकतोय मी. हा माझा रूट होता मुंबईवरून इथे येण्याचा. जो मार्ग मी धरला होता मुंबईवरून इथे येण्याचा तो होता वाकण पाली खोपोली रोड. इन शॉर्ट सांगायचं झालं तर पालीच्या गणपतीला आपण मुंबईवरनं ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याला लागा. त्याच हायवेवरती पेडली गाव येतं. पेडली गावामध्ये या. पेडलीला आल्यावर कोणगाव बसस्टॉप सर्च करा. कोणगाव बसस्टॉप या ठिकाणी आल्यावर तुम्ही या गावात पोचता. छोटंसं गाव आहे पण जे लोकेशन आहे ते अप्रतिम आहे. एका बाजूला जंगल, एका बाजूला डॅम, एका बाजूला सह्याद्री आणि एक छोटंसं खूप सुंदर असं गाव. इथे आलो, इथला परिसर निहाळला, अनुभव घेतला. खूप सुंदर असं सुखावणारं वातावरण होतं. पाऊस पडायच्या आधी म्हटलं ड्रोन शॉट्स घेऊया. काढला ड्रोन आणि घेतले काही शॉट्स जे तुम्हाला या व्लॉगमध्ये कालांतराने पाहायला मिळतील. इथे आल्यावर मला एक पक्षी दिसला. खूप सुंदर होता आणि पंख पसरवून इथे बसलेला. त्याचं नाव होतं इंडियन कॉर्मोरंट. मी लहानपणापासून यांना धरणांच्या किंवा तळ्यांच्या तिथे पाहत होतो. आज थोडंसं जवळून अनुभव घ्यायला मिळाला. दिसायला हा पक्षी मोठा आहे आकाराने आणि काळा कुट्ट आहे. यांच्यामध्ये 2 इंडियन स्पीशीज आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात. एक असतो इंडियन कॉर्मोरंट आणि दुसरा असतो लिटिल कॉर्मोरंट. मला पक्षी पाहायला खूप आवडतात म्हणून म्हटलं थोडेसे डिटेल्स इन शॉर्ट शेअर केले. तिथे आपल्याला साल्टरचा डोंगर दिसतो ज्याला ओलांडल्यानंतरच आपण तैलबैला किल्ल्याकडे जातो किंवा सवाष्णीचा जो घाट आहे तिथे जातो. आणि जिथे आता हा धबधबा दिसतोय त्याच साईडला आपल्याला अनघाईचा किल्लासुद्धा दिसतो. हा मी केला नाही आहे पण नक्कीच आहे बकेट लिस्टमध्ये. 2 महिन्यापूर्वी मी ह्या ठिकाणी आलेलो माझ्या मित्रासोबत. तेव्हा काही ड्रोन कॅरी नव्हता केला किंवा काहीच नव्हतं. जस्ट रँडमली आलेलो आणि हे तेव्हाचे क्लिक्स आहेत. अप्रतिम वातावरण होतं त्या दिवशी. पाऊस पडत होता आणि ज्या पद्धतीचे ढग एकत्र दाटून ह्या सह्याद्रीमध्ये अडकलेले ना त्याचा एक वेगळाच अविस्मरणीय असा अनुभव आणि दृश्य मी त्यावेळेस घेतलं होतं, पाहिलं होतं. दिसताना जो समोरचा जो सह्याद्रीचा भाग आहे त्याच्यावरती आपण बऱ्याच वेळा गेलो पण असू. जर का तुम्ही ट्रेकर असाल तर वरच्या भागामध्ये तुम्ही गेला असाल आणि मी गेलो आहे. इथला जो निसर्ग आहे ना तो अप्रतिम आहे. तुम्ही तो व्लॉगच्या सुरुवातीला पाहिला देखील असेल पण मी इथे येऊन अनुभवलं आहे. सर्वात पहिल्यांदा जेव्हा आलेलो तेव्हाचे फोटोज मी तर तुम्हाला आधीच दाखवले. दुसऱ्यांदा आलेलो तेव्हा ढगाळ वातावरणात आलेलो त्यामुळे ड्रोन तर उडवणं शक्य नव्हतं. इथल्या लोकेशनबद्दल सांगायचं झालं तर अप्रतिम लोकेशन आहे. मला वेगळं काही सांगायची गरज नाही. तुम्ही व्लॉगच्या सुरुवातीला ते पाहिलंच असेल. घनदाट असं अरण्य आहे. चारी बाजूला पसरलेलं आपल्याला दिसतं जेव्हा आपण इथे येतो. खूप सुंदर असा इथला हा फॉरेस्ट एरिया आहे आणि घनदाट जंगल आहे. त्यामुळे बरेच प्रकारची झाडं वनस्पती आपल्याला इथे पाहायला मिळतील. आणि झाडं आहेत, वनस्पती आहेत म्हणजे इथे जीवजंतू, प्राणी हे सुद्धा भरपूर आहेत
बऱ्याच काळापासून कोणी इथं फिरकलं नव्हतं, पण आता रील्स, शॉर्ट्स, यूट्यूबवरती व्लॉग व्हायरल होत आहेत, त्यामुळे लोक इथे यायला लागलेत. तर मी लोकांना रिक्वेस्ट करीन, ही खूप सुंदर जागा आहे. तुम्ही येणार असाल तर प्लीज या जागेची काळजी घ्या, कारण का तुम्ही आज आलाय, तुमची उद्या फॅमिलीबरोबर परत यायची इच्छा होईल. सो त्यावेळीस ही जागा सुंदर दिसावी व इथे कुठलीही घाण, कचरा, प्लास्टिक पाहायला मिळू नये, ही तुमची जशी इच्छा आहे तशी सर्वांची इच्छा आहे. आणि एका सुजाण नागरिकासारखं वागा. व्लॉग्स आणि रील्स पाहून येतात इथपर्यंत ठीक आहे, पण इथल्या जागेचे महात्म्य, पावित्र्य आणि सुंदरता ही सुद्धा आपल्याला जपली पाहिजे. ज्या साईडनी मी आलेलो ती बाजू तर मी ड्रोननी कॅप्चर केली होती, पण थोडक्यात म्हटलं अपोजिट साईडला सोडूया, तर त्यावेळीस मला ही नवीन जागा पाहायला मिळाली. मी 3 वेळा इथे येऊन गेलो, पण आज पहिल्यांदा मी ह्या एंडवरती आलेलो. एरवी मी फक्त कोंडगाव डॅमच्या एंट्रीपर्यंत येऊन जायचो. इथपर्यंत, ज्याला आपण बंधारा म्हणतो, तिथपर्यंत कधी आलो नव्हतो आणि इथले मी हे व्हिज्युअल्स कॅप्चर केले. सो म्हटलं जाऊया आणि त्या बाजूचा एरिया देखील एक्सप्लोअर करूया. हा एरिया मी सर्वप्रथम ड्रोनमध्ये पाहिला आणि पाहिल्यानंतर मला राहवलं नाही. ड्रोन पॅकअप केला आणि पाण्यामध्ये उतरायचं ठरवलं. खूप सुंदर बंधारा आहे, मोठा आहे बंधारा, आणि मी ड्रोन शॉट्स घेईपर्यंत इथली जी पब्लिक होती ती सगळी निघून गेली. सो आम्हाला खुलं मैदान मिळालं. पण इथे आल्यावर नेहमीप्रमाणे घाण पाहायला मिळाली. हा थोडासा प्रॉब्लेम आहे आपल्या लोकांमध्ये. आपण जिथे जातो तिथे घाण करून येतो. ती जागा स्वच्छ ठेवायची इच्छा का होत नाही हे मला समजत नाही. इथे आल्यानंतर एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला. जे मी आत्तापर्यंत सुंदर सुंदर म्हणत आलो ते इथे घाण वाटायला लागलं. का? कारण का दारू प्यायलेल्या बॉटल्स इथे मला दिसल्या. त्या नुसत्या दिसल्याच नाहीत, तर त्या फोडल्या होत्या आणि त्याच्या काचा इथे तिथे सर्वत्र टाकल्या होत्या. तुम्ही पाहू शकता डॅमच्या जवळच बिअरचे बॉटल्स फोडून फेकलेत. एकच अशी नाही तर जवळपास 6-7 बॉटल्स फेकलेले आहेत. काय मिळतं हे करून मला खरंच माहिती नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्या काचा कोणाला तरी लागलेल्या आहेत. एका खडकावरती मला रक्त पाहायला मिळालं. जाऊ दे, असो, आपल्या लोकांना समज कधी येईल माहिती नाही. माझ्या अनुभवाबद्दल सांगायचं तर हा वाईट अनुभव होता, पण आता इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि मजा करायला घेतली. माझ्याबरोबर सागर आणि विजय होता. सागरला काय झालेलं माहिती नाही, पाणी पाहिल्यानंतर वेडापिसा झाला. कसले वेगवेगळे पोज देत होता त्यालाच माहिती. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक समजलं, त्याला खूप मजा येत होती. तोच काय, विजयसुद्धा मस्त मजा करत होता. मजा आली थोडक्यात सांगायचं झालं तर. इथलं वातावरण खरंच खूप सुंदर आहे. हिरवळ पूर्णपणे पसरलेली आहे. जे जंगल आहे, जो डॅमचा जवळचा भाग आहे, तो पूर्णपणे एक विलक्षण असा अनुभव तुम्हाला देऊन जातो. खूप मस्त आणि सुंदर अनुभव होता. आम्ही जवळपास 1.5-2 तास घालवला ह्या पाण्यामध्ये. मस्ती मजा केली अक्षरशः. जे वातावरण होतं ते खरंच खूप सुंदर होतं. चारी बाजूला हिरवळ होती आणि प्रचंड असा पाण्याचा प्रवाह इथं होता. कारण का 2 दिवस लागोपाठ पाऊस चांगला झालेला असं समजलं. त्यामुळे डॅम तर फुल होता, पण ओव्हरफ्लो होत होता. काही जवळच्या गावातली मुलंसुद्धा इथे मजा मस्ती करताना दिसली. ते सुद्धा आपल्या मित्रांसोबतच आलेले होते. खूप मस्ती केली त्यांनीसुद्धा. तोपर्यंत आमचं पोट भरलेलं होतं, म्हणून आम्ही त्यांना आमची जागा दिली. ही मजा असते गावाकडच्या ठिकाणी, सह्याद्रीमध्ये. ती मजा इथल्या पोरांना नक्कीच मिळते. आणि म्हणून मुंबई पुण्यातली पोरं ह्या असल्या गोष्टींपासून वंचितच राहतात आणि ते जातात रिसॉर्ट्सला, वॉटर पार्क्सला. त्यांनी काहीच फरक नाही पडत. मजा खरी येते ती इथे, कारण सह्याद्री तुमच्या जवळ असतो. तुम्ही सह्याद्रीवर मनसोक्त प्रेम करत असता आणि सह्याद्रीमध्ये भटकत असताना बरीच नवीन नवीन मैत्री होते. आणि असेच मला नवीन मित्र मिळाले जे रोह्याच्या आसपास राहत होते. खूप मजा मस्ती करत आलेले आणि बरेचसे स्टंट्स त्यांनी आम्हाला करून दाखवले. मला व्लॉग बनवण्यासाठी बराचसा कॉन्टेंट त्यांनी दिला. त्यांचे स्टंट्स पाहून सागर तरी कुठे पाठी राहणार होता. मग काय आमचा सागर भाऊ थांबायला तयारच नाही. सागर भाऊनी भरपूर स्टंट मारले, भरपूर समरसॉल्ट मारले, फ्लिप मारल्या, जंप मारले, भरपूर काय काय जे काय त्याला येत होतं सगळं टॅलेंट त्यांनी आज ह्या कोंडगाव डॅममध्ये ओतलं होतं.
आता लागली भूक. मला बोलतो, प्रथमेश आपण आता जाता जाता कुठेतरी जेवून जाऊया. म्हटलं ठीक आहे. बरेचसे लोक जे इथे आलेले ते सर्व आपल्या मित्रांसोबत आलेले, काही लोक कुटुंबासकट आलेले. सो इथे एक हॉटेलसुद्धा आहे जिथे व्हेज आणि नॉनव्हेज थाळी मिळते आणि डॅमच्या एकदमच जवळ आहे. आणि जर का तुम्ही स्वतःचं जेवण घेऊन येणार असाल तर इथे भरपूर जागा आहे जिथे तुम्ही बसू शकता आणि निवांत जेवू शकता. तर मग हा होता माझा अनुभव. खूप सुंदर, खूप विलक्षण, खूप मस्त. म्हणजे जर का तुम्ही या ठिकाणी एकदा आलात ना तर तुम्ही नक्की म्हणाल परत येऊया, सगळ्यांबरोबर या. माझी एवढीच विनंती आहे. माझे व्लॉग बघा, दुसऱ्यांचे व्लॉग बघा, सगळ्यांचे व्लॉग बघा, सगळ्यांचे रील स्टोरीज बघा, पण एकच गोष्ट प्रामाणिकपणे पाळा. इथे आल्यावर प्लीज प्लास्टिक, कचरा, काचेच्या बॉटल्स फोडू नका, फेकू नका. आपला कचरा आपल्याबरोबर घेऊन जा. खूप चांगलं ठिकाण आहे हे आणि त्याला स्वच्छ ठेवूया, ही आपली जबाबदारी आहे. आणि जर का आपण इथे टुरिस्ट बनून येणार असू तर प्लीज इथल्या ठिकाणांचा आदर करा. घाण करायचा अधिकार कोणालाच नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर का फिरायला येत असाल तर आपला कचरा प्लीज आपल्या गाडीत टाका, आपल्या बॅगेत भरा आणि परत घेऊन जा. सो वेळ झालेली कोंडगाव डॅमच्या या व्लॉगची सांगता करायची. ड्रोन शॉट शेवटचा घेतला. खूप सुंदर दिसत होता हा डॅम, हे दृश्य. माझी गाडीसुद्धा मस्त वाटत होती त्या रोडवरनं चालताना. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा. नवीन बराचसा कंटेंट तुम्हाला पाहायला मिळेल. एवढाच होता हा व्लॉग. भेटूया नवीन ठिकाणासोबत, नवीन व्लॉग सकट, नवीन माझ्या अनुभवासकट. तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय शंभूराजे, जय शिवराय.